नमस्कार. मी डॉक्टर जोशना वानखडे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. तर मी आज तुम्हाला वातरोग याविषयी माहिती सांगणार आहे. वातरोग हा वेगवेगळ्या 100पेक्षाही अधिक वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसून येतो. म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटिक आर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबार स्पॉन्डिलायटिस, ॲटोइम्युन डिसीज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला वातरोग दिसून येतो. त्यातला आपण एक प्रकार जाणून घेऊ, रुमॅटिक आर्थरायटिस. रुमॅटिक आर्थरायटिस यालाच आपण मराठीमध्ये आमवास सुद्धा म्हणतो. रुमॅटिक आर्थरायटिस हा एक रोगप्रतिकारक शक्तीचा आजार आहे, म्हणजेच ॲटोइम्युन डिसीज आहे. ॲटोइम्युन डिसीज असल्यामुळे आपण त्याला टाळू सुद्धा शकत नाही. आणि हा ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच म्हातारपणी होणाऱ्या हाडाची झीज यापेक्षा खूप वेगळा आजार आहे. रुमॅटिक आर्थरायटिस हा कोणालाही होऊ शकतो. छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत हा आजार रुग्णांमध्ये दिसून येतो. वयोगट 20 ते 50 या वयोगटामध्ये हा आजार दिसून येतो. आणि हा ॲटोइम्युन डिसीज असल्यामुळे थोडा अतिशय गंभीर प्रकारचा आजार आहे. जर योग्य ट्रीटमेंट नाही मिळाली तर हा आजार गंभीर आहे. म्हणून चला तर मग आपण याची काही लक्षणे जाणून घेऊ. लक्षणे याची समजून घ्यायला अतिशय सोपी आहे. आरे हा अतिशय गंभीर आजार आहे. तर चला तर मग आपण याची काही लक्षणे समजून घेऊ. याची लक्षणे समजून घेणे अतिशय सरळ आणि सोपे आहे. तर सो रिमेंबर 3 S. फर्स्ट S फॉर स्वेलिंग. स्वेलिंग म्हणजेच हाताचे किंवा पावलांचे, हाताचे छोटे हाड किंवा सांधे यामध्ये रुग्णांमध्ये स्वेलिंग दिसून येते. हाताचे छोटे किंवा मोठे, सांध्यांमध्ये स्वेलिंग आणि सोबत त्यामध्ये वेदनासुद्धा आपल्याला रुग्णांमध्ये दिसून येते. सेकंड S फॉर स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजेच सांधे जखळणे. हे जे हाताचे सांधे आहे हे रुग्णांमध्ये जखळलेले दिसून येतात. सकाळी उठल्यावर किंवा एका ठिकाणी खूप काळ बसल्यानंतर रुग्णांमध्ये सांधे हे जखळलेले असतात. याची डेली ॲक्टिव्हिटी करायला किंवा याची मूवमेंट करायला रुग्णांमध्ये त्रास होतो. आणि सकाळी उठल्यानंतर हा त्रास अत्यंत अधिक असतो. या बरेच रुग्णांना अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागतो डेली ॲक्टिव्हिटीज करायला. म्हणजेच या आजाराची तीव्रता ही सकाळी जास्त असते उठल्यानंतर. आता आपण तिसरं लक्षण समजून घेऊ. S फॉर स्मॉल जॉईंट. तर हा रुमॅटिक आर्थरायटिस हा स्मॉल जॉईंटचा आजार आहे. आपला गैरसमज होतो की वातरोग म्हटला म्हणजे प्रामुख्याने गुडघेदुखी किंवा कंबरदुखी किंवा मोठे हाड हे यांचंच इन्व्हॉल्वमेंट असावं, परंतु तसं नाही. रुमॅटिक आर्थरायटिसमध्ये स्मॉल जॉईंट इन्व्हॉल्व होतात. हाताचे स्मॉल जॉईंट किंवा पायाचे स्मॉल जॉईंट यांना डिफॉर्मिटी होते. मग त्यामुळे डेली ॲक्टिव्हिटीज करायला रुग्णांना त्रास होतो. म्हणजेच पीठ मळणे स्त्रियांमध्ये, त्यानंतर मग पाण्याची बादली उचलणे, त्यानंतर झाकण ठेवणे, चालणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेली ॲक्टिव्हिटी रुग्णांना करणे कठीण जाते. कारण की त्या पायांमध्ये सूज आलेली असते, हातांमध्ये सूज आलेली असते. सूजन आणि ते जखळ स्टिफनेस आल्यामुळे त्यांना अतिशय तीव्र वेदना होतात. त्यामुळे ह्या डेली ॲक्टिव्हिटी करणे पेशंटला इम्पॉसिबल होऊन जातात. नंतर हा आजार जर वाढत गेला आपण योग्य ट्रीटमेंट घेतली नाही किंवा ट्रीटमेंट काहीही तेल लावले, काहीही झाडपाल्यांची औषध लावली आणि तर तो आजार काय होतो, अत्यंत वाढत जातो. आणि त्यामध्ये आपले व्हायटल ऑर्गन्स म्हणजे हाड, फुफ्फुसे, किडनी, डोळे यांनासुद्धा हा त्रास जाणवतो. म्हणजेच हा फक्त केवळ सांध्यांचा आजार नाही, यामध्ये हार्टसुद्धा खराब होऊ शकतो, लंग्स पण जाऊ शकतात पेशंटचे. हा एक संपूर्ण आजार आहे. म्हणूनच याला आपण ॲटोइम्युन डिसीज असे म्हणतो. ॲटोइम्युन डिसीज असल्यामुळे या आजाराची तीव्रता अत्यंत आहे. म्हणून या आजाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सुद्धाही याचे बरे होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे जेव्हापर्यंत आपण औषधी सुरू ठेवतो तेव्हापर्यंतच थोडा आपल्याला
त्रास कमी जाणवतो. म्हणजे जसे काही थायरॉईडच्या गोळ्या आहे, डायबिटीज आहे, बी पीच्या गोळ्या आहे, जे जीवनभर आपण खात आहोत, तसेच आपल्याला या वाताची सुद्धा औषधी जीवनभर खाणे आपल्याला अत्यंत आवश्यक होते. जर आपण औषधी घेतल्या नाही तर आपल्याला अपंगत्व येते आणि ते अपंगत्व परमनंट आहे. परमनंट त्याच्यानंतर त्याला आपण कितीही औषधी घेतली अपंगत्व आल्यानंतर तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला दिसून येते की वातरोगच आहे. आपल्याला असं वाटते की वातरोग हा अत्यंत गंभीर नाही आहे, आपण औषधी करू, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या औषधी आहेत या आजारावर, जसे की रस्टॉक्स, मेडोलिनम, ॲक्टिव्ह रेसिमोसा, त्यानंतर जेल्सेमियम, अशा अनेक औषधी आहेत होमिओपॅथीमध्ये जे रुमॅटिक आर्थरायटिस हा पूर्णपणे बरा करू शकतो. परंतु त्याचे एकच हे आहे की रुग्णांनी लवकर आधीच्या काळात, आधीच्या टप्प्यात डॉक्टरांपर्यंत यायला पाहिजे. डिफॉर्मिटी आल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांना सुद्धा एक बायडेशन येऊन जाते. ते वेदना किंवा स्वेलिंग कमी करू शकतात, डिफॉर्मिटी कमी करू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे होमिओपॅथिक औषधी ही एक लक्षणांवर आधारित पॅथी आहे. ती अत्यंत शोधण्याला सुद्धा, औषधी निवडायला सुद्धा कठीण आहे. म्हणून कोणतेही औषध यूट्यूबच्याद्वारे कोणत्याही पेशंटनी घ्यायला पाहिजे नाही. त्याचा एक सखोल अभ्यास करावा लागतो डॉक्टरांना. त्याचा स्वभाव, त्याची विचारसरणी, त्याच्यानंतर त्याचे साईन अँड सिम्पटम, त्यानंतर त्याची माइंड लेवल, त्यांची माइंडची कॅपॅसिटी, या सर्व गोष्टीच्या आधाराने एक औषध निवडले जाते. आणि म्हणूनच आपल्या जवळच्या किंवा कोणत्याही तुम्हाला जसं योग्य पडेल त्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडूनच तुम्ही होमिओपॅथिक औषध ही घेतली पाहिजे. आणि जर माझ्याकडूनही तुम्हाला जर होमिओपॅथिक औषधी जर पाहिजे असेल तर माझा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर मी टाकलेला आहे. तिथे तुम्ही मला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याकडून औषधी मागू शकता. रुमॅटिक आर्थरायटिस हा एक ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीचा आजार आहे. म्हणून मी यावर तुम्हाला काही जास्त प्रिकॉशन किंवा उपचार सांगणार नाही. कारण की प्रिकॉशन एकच आहे की तुम्ही डेली एक्सरसाइज करा आणि तुमचं जे आहार आहे तोच व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तुमची इम्युनी सिस्टम स्ट्रॉंग आहे. परंतु अचानकपणेही कोणत्याही प्रकारच्या इम्युनी सिस्टममध्ये होणाऱ्या बदलामुळे हा आजार होतो. म्हणून हा आपल्याला टाळता येत नाही. हे जे मी वाक्य सांगत आहे हेच या रुमॅटिक आर्थरायटिसचीच गंभीरता आहे. म्हणून रुमॅटिक आर्थरायटिस हा कोणालाही होऊ शकतो आणि हा ॲटोइम्युन डिसीज असल्यामुळे आपल्याला टाळता येत नाही. रुमॅटिक आर्थरायटिसविषयी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.